मनी प्लांटच्या काही कटिंग 8-10 दिवसापूर्वी अशा ग्लासमध्ये पाणी भरून त्याचे रोप तयार करण्यासाठी ठेवल्या होत्या. गेल्या 2-3 दिवसात त्याच्यातलं पाणी बदलायचं राहून गेलं होतं. आज सकाळी माझी अंघोळ झाली की पहिलं या सगळ्या कटिंगला अंघोळ घालून घेतली. म्हणजे याच्यावरती झाडून काढताना वगैरे काही धूळ वगैरे पानांवरती बसलेले असते ना, तर त्याशी मनी प्लांटला अंघोळ घातली की सगळी धूळ निघून जाते आणि ह्या कटिंग आहेत ना, लवकर त्याला नवीन कोंब आणि पालवी फुटते. तर इथं ना हे काचेचे ग्लास घेतले होते, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या मनी प्लांटच्या कटिंग करून ठेवलेत. हॉलमध्ये डेकोरेशन करण्यासाठी काही कुंडी मला तयार करायच्या आहेत. त्याच्यासाठी अगोदर पाण्यामध्येच मी या मनी प्लांटच्या कटिंग वाढवून घेते आणि त्यानंतर मातीमध्ये लावून घेत असते. आता ह्या मनी प्लांटच्या कटिंगला अंघोळ घालून झाली, कामाच्या व्यापातून राहिलं होतं आणि सारखं येता जाता लक्षात येत होतं, म्हणून आज पहिल्यांदा ते डोक्यातून काढून टाकलं. त्यानंतर दोन्ही लेकी सकाळी क्लासला जाताना चहा करून पिऊन वगैरे गेल्या होत्या. म्हटलं आता हात ओले झालेत आहेत तर त्यासोबत कपसुद्धा स्वच्छ करून घेतले. त्यानंतर मात्र किचन झाडून घेतलं. आता बऱ्याच ताई म्हणतील की अगं अंघोळीच्या अगोदरच किचन पारुसं काढायचं, पण प्रत्येक घराची प्रथा आणि परंपरा वेगळ्या असतात. माझ्या इथं सासरी अंघोळ झाल्याशिवाय किचनमध्ये यायला आम्हाला परवानगी नव्हती, त्यामुळं मला त्याच पद्धतीची सवय लागलेली आहे. अंघोळ झाल्यानंतरच आमच्याकडे किचन पारुसं काढतात. आता काही दिवसापूर्वीच तुम्हाला ही मांडणी व्यवस्थित केलेली दिसली होती, पण आता बघा रोजच्या रोज अशी काही ना काही आपण साहित्य काढतो आणि परत ती अस्ताव्यस्त होत असते. आता बघू, वेळ मिळाला की ही मांडणी परत एकदा स्वच्छ करून घ्यायचीच आहे. तुमच्याशी बोलत बोलत इथं झाडून काढलं आणि बघा रात्रभर घर बंद असून सुद्धा एवढी सगळी धूळ कुठून येते काही समजतच नाही. आणि बघा या मनी प्लांटला अंघोळ घातल्यानंतर किती हिरवीगार आणि टवटवीत अशी पानं दिसायला लागलेत. काल माहेरून येताना ना तिथून दूध घेऊन आले होते आणि बघा त्या दुधाचं रात्री आल्या आल्या तापवून मस्त असं दही लावलं होतं. इतकं छान घट्ट दही लागलं होतं आणि गावाकडचं म्हशीचं दूध असल्यामुळं चहासुद्धा एकदम घट्ट असा मस्त झाला होता. आहोंसाठी आणि माझ्यासाठी इथं मस्त असा चहा बनवला होता. दुसरीकडे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. दोन्ही लेकींच्या डब्यासाठी सांडग्याची भाजी बनवायची होती. म्हटलं चला चहा होईपर्यंत इथं तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून सांडगेसुद्धा भाजून घेऊया, म्हणजे चहा पीत पीतसुद्धा आपला वेळ वाचेल. आता सांडग्याची भाजी कुकरमध्ये डायरेक्ट लावली. त्याची रेसिपी काही मी तुमच्यासोबत आज शेअर केली नाही आणि लोखंडी कढईमध्ये मस्त अशी वांग्याची भाजीसुद्धा बनवली होती. आता तुम्हाला सांडग्याची भाजी दाखवते. डायरेक्ट अशी कुकरला शिजवली ना सांडग्याची भाजी पटकन शिजते गडबडीच्या वेळामध्ये आणि छानसुद्धा चवीला होते. रात्री आईनं गावावरून येताना ना मस्त या तिखट पुऱ्या वगैरे दिल्या होत्या, काही चपाती वगैरे बांधून दिल्या होत्या, पण आता ताज्या चपाती पण मला बनवायच्या होत्या डब्यासाठी, तर त्या बनवून घेतल्या. आणि त्यानंतर काल उपवास सोडण्यासाठी जे पुरण बनवलं होतं ना त्यातलं काही पुरण शिल्लक होतं, त्यामुळे मोठी लेक सांगून गेली होती की माझ्या डब्यासाठी मला थोडीशी पोळीही हवी आहे, म्हणून चपाती बनवून झाल्या की डब्यापुरत्या आणि आमच्या पुरत्या अशा 4 मस्त पुरणाच्या पोळ्या बनवून घेतल्या. मस्त लागतात अशा पुरणाच्या पोळ्या खाण्यासाठी. आमच्या घरात पुरण बनवलं ना अगदी 2 दिवस पुरण असतं, कारण माझ्या दोन्ही लेकींना सुद्धा पुरणपोळी खाण्यासाठी खूप आवडते. बाहेर आलते म्हटलं, सकाळपासून सगळं शूट घरातलं बघताय. छान 10 मिनिटं ऊन पडतंय, परत जाते परत येते आणि पाठीमागं बघताय तुम्ही ह्या कुंडीत खूप सुंदर फुलं आलीत. मला ती दाखवायची होती म्हणून बाहेर आलते. तसं तर मला हिथलं पण सगळं आवरून घ्यायचंय, कारण परवा एकादशी दिवशी इथं हळदीचं लेपन केलं होतं आणि काल मग पुरणपोळीचा स्वयंपाक गावाकडे गेले, तिकडे नैवेद्य वगैरे दाखवलं. सकाळ ते काही काढणं झालं नाही मला. आता ते सगळं स्वच्छ करायचे, परत एकदा घर झाडून घ्यायचंय. भरपूर हॉलमध्ये पसारा आहे, तर आवरून घ्यायचं. अगोदर फुलं दाखवते तुम्हाला. कसली मस्त फुलं आलीत बघा, इतकी सुंदर. बघितलं मला इतकं छान वाटलं ना हे बघा. आणि आज 3 एकत्र एकाच शेडमधली एक सोबत 3 फुलं आलेत. त्याचसोबत हे बघा हे पांढरं फुल पण आले आज. हां आता ऊन पडलं बघा थोडंसं, हे बघितलं सारखं ऊन सावलीचा खेळ चालू आहे, त्यामुळं दिसत नव्हतं. वरती पण पिवळ्या रंगाची पण फुलं आलेत, पण मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. आज ह्यातलं हे तिखट रंगाचं आहे ना, हे बघा ह्याला सुद्धा फुलं आले. खूप दिवसातून आले बरं का ह्या कटिंगला फुल. छान वाटतंय बघायला. आणि हे गच्च सगळं कधी भरतंय मी वाट बघते. एकदम मस्त दिसतंय हे दिसायला. बागेतून फिरून आलं ना की जरा वेळ कसं मन फ्रेश होतं, कारण सकाळपासून घरातलंच काम चालू असतं, त्यामुळं दमून गेल्यासारखं होतं. मग मी बाहेर बागेतून एक फेरफटका मारते, म्हणजे मला छान वाटतं. आणि त्यानंतर बघा
जे काही हळदीचं लेपन केलं होतं ना एकादशीच्या दिवशी ते सुद्धा पुसून घेतलं, कारण ही देशी कुंकवाची हळद आहे ना ती घरात पाय उंबरट्यावर ठेवून जर पुढं फरशीवरती पाय ठेवला ना सगळी फरशी पिवळी होते. त्यामुळं मी हळदीचं लेपन आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळीच पुसून घेत असते, पण काल गावी गेल्यामुळं मला खरं तर ते पुसणं झालं नव्हतं, म्हणून पटकन आता झाडून काढून फरशी पुसायची होती. त्या अगोदर ते हळदीचं केलेलं लेपन सगळं पुसून घेतलं आणि हा सोफासुद्धा झटकून घेतला. काल परवा एका ताईंची कमेंट आली की तुझा सोफा परत एकदा दाखव, मला बघायचा आहे म्हणून. तर हा बघा असा दिसतो हा सोफा, आणि आम्ही माप देऊन एका शॉपमध्ये आहोंचे मित्र आहेत त्यांच्याकडूनच हा बनवून घेतलेला आहे. आणि बघा सगळी कामं आवरली आणि बघा 2:30 वाजलेत. आत्ता मला थोडीशी भूक लागली होती, म्हटलं चला मस्त असं जेवण करूया. तसं पुरणपोळीचा नाश्ता मी सकाळी केला होता, तर थोडेसे तळलेले पापड, कालची येळवणीची आमटी, सांडग्याची भाजी, तिखट पुरी असा काही जेवणाचा बेत होता. त्यानंतर तुम्ही एकादशीसाठी मी जी नऊवार साडी घालून फोटो काढले होते ना केसरी रंगाच्या, त्याच्यावरती ही चोळीचा ब्लाऊज घातलेला तुम्ही पाहिला असेल. तर थोडासा मला लूज वाटत होता बाहीमध्ये, तर त्या ब्लाऊजला सुद्धा टिपा मारून घेतल्या, कारण म्हटलं त्या रंगाचा दोरा जोडलेला आहे तोपर्यंत थोडासा फिटिंग करून घेऊया म्हणजे व्यवस्थित बसतो. बऱ्याच वेळेस ना ब्लाऊजचं शोल्डर गळण्याचं कारण आहे ना ब्लाऊज बाहीमध्ये लूज असणं किंवा मग पोटामध्ये लूज असणं, त्यामुळं सुद्धा ब्लाऊजचे शोल्डर गळतात. त्यामुळं ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित असणं सुद्धा खूप गरजेचं असतं. आता हा ब्लाऊज शिवलेला मी 7-8 दिवसापूर्वी तुम्हाला दाखवला होता. टाईची अशी मस्त डिझाईन केली होती. शॉर्ट व्हिडिओमध्ये ती डिझाईन मी शेअर केली होती. जर तुम्ही आपल्या चॅनलवरचे फक्त लॉंग व्हिडिओ बघत असाल तर शॉर्ट व्हिडिओसुद्धा बघत चला. रोज दुपारी 2:45 वाजता आपल्या चॅनलवरचे शॉर्ट व्हिडिओ येत असतात, त्याच्यात सुद्धा मी बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. तर बघा ह्या ब्लाऊजला ना टच बटन बसवायचे राहिले होते. टच बटनसाठी पट्टी बसवून घेतली होती पण बटन बसवले नव्हते. ज्या काही बाहेरीतल्या साड्या असतात ज्या आपण फंक्शनली घालतो ना त्याच्यासाठी आवर्जून टच बटन बसवून घ्यायचे, म्हणजे बरं पडतं आपल्यासाठी सेफ्टीच्या दृष्टीनं. म्हणून माझ्या ज्या पण बाहेरीतल्या साड्या असतात ना त्याच्यासाठी मी हे टच बटन आतल्या बाजूला खांद्यावरती बसवून घेत असते. आणि बघा त्यानंतर या दोऱ्याच्या बॉक्समध्ये ना खूप दोरे काढले गेले होते ब्लाऊज शिवत असताना, आणि आता त्यांचा खूप गुंता झाला होता. म्हटलं चला 5-10 मिनिटाचा वेळ आहे तर हे सगळे दोरे गुंडाळून अगदी व्यवस्थित ठेवूया. रोजच्या रोज काही ते आवरलं जात नाही, मग कधी वेळ मिळाला की असं आवरून घेत असते. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे ते सुद्धा करा. नंतर भेटू. बाय.